उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 8 वर्षाच्या अन्नदाता आमरे हिनं विचारलेल्या प्रश्नांमुळे चांगलीच अडचण झालेली पाहायला मिळालं. भाजप आमदार निरंजन डावखरे यांच्या ठाण्यातील घरी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेली 8 वर्षाची आनंदा आमरे हिनं देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी तिनं फडणवीस यांना प्रश्न विचारला. तिला होत असलेली अडचणही सांगितली. यावर फडणवीस यांनी देखील हसत हसत तिच्या प्रश्नांना फक्त ओके असं उत्तर देत आनंदाचं कौतुक केलं. त्यामुळे आनंदानं विचारलेल्या प्रश्नांमुळे फडणवीसांना अडचण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. मी अन्नदा. गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीचा देव बाप्पा आहे आणि तो तर तुमच्यावर खूपच प्रसन्न आहे, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणूनच मी तुमच्याकडे एक प्रॉब्लेम घेऊन आली आहे. काही नाही हो, प्राईम मिनिस्टर मोदीजी आहेत, हे तर आता आमचं चांगलंच पाठ झालं आहे. अगदी झोपेतून जरी उठवलं तरी आम्ही सांगू शकतो, बरोबर ना? हो, पण चीफ मिनिस्टर म्हणून आधी तुमचं नाव आम्ही चांगलंच पाठ केलं होतं ना. मग अचानक ते ठाकरे साहेब कसे आले? मागच्या वर्षी तर मी शिंदे साहेबांना पण भेटून आली आणि आता मध्येच टीव्हीवर दाखवत आहेत की अजितदादा चीफ मिनिस्टर होणार आहेत. आरक्षण, मेट्रो, हायवे असे मोठे मोठे विषय तुम्ही अगदी हसत हसत सॉल्व करतात. मग ह्याच्याकडे पण बघा ना जरा. आम्हाला लहान मुलांना निदान 5 वर्ष एकच नाव पाठ करायला लागेल असं काहीतरी करा ना. आणि मोदीजींनी तुम्हाला जपानला पाठवले होते ना. महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटसाठी तुम्ही नक्कीच काहीतरी आणले असाल, त्यात काही शंकाच नाही. पण आमच्या दीदीने तुमची एवढी वेलकम केलं, ओवाळणी केली, तिच्यासाठी तुम्ही जपानवरून आल्यावर गिफ्ट आणलं की नाही? आणलं ना. ओके ओके, लोकांना खुश करतात, त्याच्यामुळे तुम्हाला महाराष्ट्राचे चाणक्य म्हणतात. यंदाचा गणेशोत्सव हा चांद्रयान 3 मोहिमेसाठी विशेष आकर्षण ठरतोय. ठाण्यात अनेक घरगुती गणेश आरासामध्ये चांद्रयान आणि विक्रम लँडर आणि चंद्रावरील छायाचित्रांचा देखावा साकारलेला दिसून येतोय. सुंदर सुबक मूर्ती आणि त्या मूर्तीमागे चांद्रयान मोहिमेची झलक पाहण्यासाठी मिळत आहे. भारत स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरा करीत असतानाच भारतीय खगोल शास्त्रज्ञांनी चांद्रयान मोहीम यशस्वी केल्याचा आनंद भारतीयांच्या गगनात मावेनासा झालाय. आजच्या तरुण पिढीला या दिवसाची आठवण राहावी म्हणून चांद्रयान मोहीम राबवण्यात आली आहे. 19 जुलैपासून अंतराळात PSV रॉकेट सोडल्यापासून ते 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर यान उतरेपर्यंत तो कालावधी भारतासह संपूर्ण जगानं पाहिला आणि प्रत्येक भारतीयांनी आपल्या मनात कोरून एका ऐतिहासिक क्षणांचे आपण साक्षीदार व्हावे म्हणून यंदा सर्व घरगुती गणेशोत्सव तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये चांद्रयान मोहिमेची आरास साकारण्यात आली आहे. या देखाव्यासाठी शालेय विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन तरुण आणि ज्येष्ठांनी विशेष परिश्रम घेत इको फ्रेंडली सजावटीही साकारल्यात. चांद्रयान मोहिमेची भुरळ पडलेल्या अनेक गणेश भक्तांनी ही आरास साकारून ही मोहीम आपल्या हृदयावर कायम कोरून ठेवली आहे. घोडबंदर येथील आशर संजू येथे राहणारे निलेश मंडलिक यांनी आपल्या घरात अशाच पद्धतीनं चांद्रयान मोहिमेमधील विक्रम लँडरची यशस्वी देखावा साकारलाय. GSLV MK3 नावाच्या इंडियाकडे रॉकेट आहे, त्याच्यावर मी चंद्रयान 3 लॉन्च केलेलं. चंद्रयान 3 14 जुलै शुक्रवारी 2:55 लॉन्च झालेला. चंद्रयान 3 650 करोड्समध्ये बनलेला आणि तो साऊथ पोल चंद्राच्या साऊथ पोलवरती जाऊन पाण्याचा शोध लावणार होता. तर बघूया आपण कसं आहे. तर हे उडाला आणि आता तिकडे लँड होईल. आता
जो आपला विक्रम लँडर आहे त्याचं नाव विक्रम लँडर का ठेवलं याची माहिती मी तुम्हाला सर्वप्रथम सांगणार आहे. विक्रम साराभाई हे आपले जे सायंटिस्ट होते इस्रोचे, त्यांनी आपल्या इस्रोची सुरुवात केली होती असं म्हणतात. मला एवढी काही माहिती नाही, पण त्यांना श्रद्धांजली देता यावी म्हणून या लँडरचं नाव विक्रम लँडर ठेवण्यात आलेलं आहे. विक्रम लँडर 23 ऑक्टोबर 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती लँड झाला. दक्षिण ध्रुवच का निवडण्यात आला त्याचं कारण असं की दक्षिण ध्रुव हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे नेहमी अंतरात राहतो, त्यामुळे आपण दक्षिण ध्रुव निवडला आहे. जगातील सर्वप्रथम भारत हा जगातील सर्वप्रथम दक्षिण ध्रुवावर लँड करणारा देश आहे व जगात चौथा चंद्रावर सक्सेसफुल लँडिंग करणारा सुद्धा देश आहे. त्यानंतर आपला विक्रम लँडर जो आहे तो स्वतः कंट्रोल करू शकतो, म्हणजे त्याची जी लँडिंग झाली त्यात फक्त आपण त्याला वेलोसिटी चेंज करण्यासाठी मदत केली. बाकी सगळं त्याने लँडिंग पोझिशन पासून सगळं त्याने केलं. आणि त्यात प्रज्ञान नावाचा रोवर आहे जो सोलर एनर्जीवर चालतो. त्यात असं डिव्हाइस फिट केलं ज्याच्याने तो वेगवेगळे प्रयोग चंद्रावरती करू शकतो आणि तो फक्त 14 दिवस ऍक्टिव्ह राहणार आहे. त्यानंतर इतकी थंड पडते चंद्रावरती की लँडरच आपलं जे ते फुटून जाऊ शकतं. म्हणून आपण 23 ऑक्टोबरलाच लँड करायला पाहिजे होतं. 23 ऑक्टोबरला लँड करा, कारण चंद्रावरती 14 दिवस हे सूर्य असतो आणि 14 दिवस रात्र असते. तर 14 दिवसांच्या कालावधीत म्हणजे जर आपण 23 तारखेला लँड केलं नसतं ना तर आपल्याला परत 28 दिवसांनंतर अजून एकदा ट्राय करायला पाहिजे होतं. म्हणून आपण जर ते लवकर लँड केलं म्हणून आपल्याला अजून विविध माहिती मिळाली. त्याचा प्रज्ञान रोवर काय करणार आहे, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती जे विविध खनिजे वायू प्रकार आहेत त्यांचा प्रज्ञान रोवर शोध लावणार आहे व चंद्राच्या मातीत पाण्याचं किती प्रमाण आहे याचा सुद्धा प्रज्ञान रोवर शोध लावणार आहे. म्हणून आपण दक्षिण ध्रुवावरतीच लँड केलेलं आहे. धन्यवाद. भाजप पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातोय. काल सकाळी 8 वाजल्याच्या दरम्यान त्यांच्या निवासस्थानी गणपतीचं आगमन झालं. मोठ्या उत्साहानं आणि भक्तिभावाने भक्तगणांच्या समवेत गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून आमदार निरंजन डावखरे यांच्या निवासस्थानी गणेशोत्सव साजरा केला जात असून गणरायाचं दर्शन घेण्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवरांसह अनेक नागरिकही उपस्थित राहतात. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, माजी खासदार संजू नाईक आदी मान्यवरांनी आमदार निरंजन डावखरे यांच्या घरी उपस्थित राहून गणरायाचं दर्शन घेतलं. यावेळी शिवसेना भाजपचे अनेक पदाधिकारी देखील उपस्थित होते. दरवर्षी इको फ्रेंडली पद्धतीनं आरास करून त्यामध्ये गणरायाची प्राणप्रतिष्ठापना आमदार निरंजन डावखरे यांच्या घरी केली जाते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाची आरती देखील करण्यात आली. यानंतर उपस्थितांनी गणेशाचं दर्शन घेतलं. यावेळी आमदार निरंजन डावखरे यांनी गणेश आगमनाच्या सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या. तसंच येणारं वर्ष हे सगळ्यांना आनंदाचं, सुख समृद्धीचं जावं अशी त्यांनी गणेशचरणी प्रार्थना केली. आज गणरायाचं आगमन अतिशय आनंदात आणि उत्साहात सगळ्यांच्या घरी होत आहे. आपण बघतोय काही लोकांच्या घरी 1.5 दिवस गणपती आहे, काही लोकांच्या घरी 5 दिवस, काही लोकांच्या घरी 11 दिवस. आणि हा आनंदोत्सव आपल्यासाठी गणरायाच्या आगमनाने द्विगुणित व्हावा एवढीच खरं तर ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि या शासनाच्या माध्यमाने सन्माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या माध्यमाने अनेक संवेदनशील निर्णय सातत्याने हे शासन घेत असतं. मग तो मराठवाड्याचा दुष्काळाचा विषय असेल किंवा आत्ता लागणारा आनंदाचा शिदा असेल. त्याच्यामुळे या सगळ्यांच्या मागे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद असू द्या हीच ईश्वरचरणी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए.
एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांचं सुसूत्रीकरण सुरू आहे। या केंद्रांचं सुसूत्रीकरण आणि प्रमाणीकरणाच्या कामासाठी राजकीय पक्षांनी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना आवश्यक ती मदत करावी असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक श्रृंगारे यांनी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना केलं आहे। जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी या कालावधीत मतदान केंद्रांचं सुसूत्रीकरण आणि प्रमाणीकरण करण्याचं काम सुरू आहे। याशिवाय कोकण विभाग, पदवीधर मतदार नोंदणी आदींची माहिती देण्यासाठी ही बैठक पार पडली। यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, रेवती गायकर, शीतल देशमुख, तहसीलदार वृषाली पाटील यांच्यासह शिवसेना, भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, आप, समाजवादी पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते। मतदान केंद्र सुसूत्रीकरण आणि प्रमाणीकरण आणि मतदान नोंदणी संदर्भात विधानसभा मतदार संघनिहाय मतदान नोंदणी अधिकारी बैठका घेत आहेत। या बैठकांना राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून सहकार्य करावं, मतदान केंद्रांची माहिती राजकीय पक्षांनी करून घ्यावी अशी अपेक्षाही त्यांनी या प्रतिनिधींनी व्यक्त केली। एका 12 वर्षीय मुलीला 100 रुपये देण्याचं आमिष दाखवून तिला वागळे इस्टेट भागातील झुडपांमध्ये नेत तिच्यावर बलात्कार करणाऱ्या रोहित मोरे या 25 वर्षीय तरुणाला 7 वर्षांच्या सश्रम कारावासासह 3,000 रुपयाच्या दंडाची शिक्षा ठाणे न्यायालयानं ठोठावली आहे। तसंच दंड न भरल्यास 1 वर्षांची अतिरिक्त शिक्षा न्यायालयानं सुनावल्याची माहिती सरकारी वकील विवेक कडू यांनी दिली आहे। रोहित यानं वागळे इस्टेट भागात राहणाऱ्या या पीडितेच्या अज्ञानाचा फायदा घेत तिला पैशाचं आमिष दाखवत 19 नोव्हेंबर 2017ला रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास ती शौचासाठी बाहेर गेली असता तिला फूस लावून एका बंगल्याच्या बाजूला नेलं होतं। त्याच भागातील झुडपांमध्ये तिचा विनयभंग करत तिच्यावर जबरदस्तीनं लैंगिक अत्याचार केला होता। 20 नोव्हेंबर 2017 रोजी अपहरणासह बलात्कार आणि विनयभंग तसंच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याखाली वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच पोलीस उपनिरीक्षक SD गवते आणि RM गोळे यांच्या पथकानं या आरोपीला अटक केली होती। याच गुन्ह्यातील सर्व साक्षी पुरावे ग्राह्य धरून आरोपीला ठाणे जिल्हा न्यायाधीश तसंच अतिरिक्त सत्र न्यायाधीश DS देशमुख यांनी 7 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा 16 सप्टेंबर 2023 रोजी सुनावली आहे। सरकारी अभियोक्ता म्हणून विवेक कडू यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून अंमलदार अमोद सडेकर यांनी काम पाहिलं। ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासोबत काल झालेल्या बैठकीनंतर परिवहन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गेल्या 4 दिवसांपासून पुकारलेला संप अखेर मागे घेतलाय। या वृत्तास कंत्राटी कामगारांचे नेतृत्व करणारे समीर भोसले यांनीही दुजोरा दिलाय। ठाणे परिवहन उपक्रमाच्या माध्यमातून महापालिका ठाणेकरांना अंतर्गत सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देते। परिवहन सेवेच्या सुमारे 300 बसगाड्या प्रवासी सुविधेसाठी दररोज उपलब्ध आहेत, परंतु शहरातील प्रवाशांच्या तुलनेत बसगाड्यांची संख्या कमी आहे। त्यातच कंत्राटी वाहकांनी शुक्रवारपासून पुकारलेल्या संपामुळे जेमतेम 200 बसगाड्या प्रवासी सुविधेसाठी उपलब्ध होत असून यामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत। ऐन गणेशोत्सवापूर्वी हा संप सुरू झाल्यानं खरेदीसाठी तसंच कामानिमित्तानं बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना वेळेत बसगाड्या उपलब्ध होत नाहीत।
रोख आणि ठरवलेलं वेतन मिळावं, थकबाकी मिळावी, रजा वेतन मिळावी अशा विविध मागण्यांसाठी शुक्रवारी पहाटेपासून TMT वाहकांनी संप पुकारला होता. ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सोमवारी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. या बैठकीला माजी महापौर नरेश मस्के, मीनाक्षी शिंदे आणि परिवहनचे अधिकारीही उपस्थित होते. पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी संप मागे घेण्याची विनंती केली. दिवाळी बोनस, रजा वेतनबाबत महापालिका विचार करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ही बैठक सकारात्मक झाल्यानं कर्मचारी संप मागे घेतील अशी शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात होती. दरम्यान शिष्टमंडळानं कर्मचाऱ्यांशी संवाद साधून बैठकीत झालेली चर्चा सांगितली आणि या बैठकीत बऱ्याच मागण्या मान्य झाल्यानं संप मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं.